पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ। मुंबईमध्ये पेट्रोल 106 रुपये 50 पैसे तर डिझेल 93 रुपयांवर। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव वाढल्याचा बसला फटका। संपूर्ण जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ। भारतात मात्र 3.5% दरवाढ। इंधन बचत करता येईल तेवढी करा, फडणवीसांचं आवाहन। एलपीजी पुरवठ्याबाबत भारत यूएईमध्ये सामंजस्य करार। पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यादरम्यान धोरणात्मक पेट्रोलियम साठ्याबाबत सामंजस्य करार। मुंबई महानगर प्रदेशात भाजीपाल्याच्या दरात सरासरी 50%ची वाढ। तापमान, कमी पुरवठा आणि वाहतुकीदरम्यान होणाऱ्या नुकसानीमुळे दरवाढ। वाशी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक 20.30% घटली। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। केंद्राकडून 17 रुपये 35 पैशांना कांदा विकत घेतला जाणार। साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीसांची ही घोषणा। 30 जूनपूर्वी कर्जमाफी करणार असल्याचा फडणवीसांचा पुनरुच्चार। आंबा आणि काजू उत्पादकांचा मोर्चा निघण्याआधी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। राजू शेट्टींसह हर्षवर्धन सपकाळ, महादेव जानकरांना पोलिसांनी नेलं फरफटत। आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची। पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक खोळंबली। खोपोलीमध्ये मुंबईकडे जाणाऱ्या 3 ट्रकचा झाला अपघात। ट्रॅफिकची समस्या, अपघातात झाला 2 जणांचा मृत्यू। नीटची पुनर्परीक्षा आता 21 जूनला होणार असल्याची माहिती। विद्यार्थ्यांना आता परीक्षा शुल्क परत दिले जाणार। पुनर्परीक्षेचे शुल्क घेतले जाणार नाही। पुढील वर्षापासून ऑनलाईन परीक्षा। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली माहिती। नीटच्या पेपरफुटी प्रकरणातला मास्टरमाइंड आरोपी सीबीआयकडून अटकेत। केमिस्ट्री लेक्चरर पीव्ही कुलकर्णीला पुण्यातून करण्यात आली अटक। मूळचा लातूरचा असल्याची माहिती।